लाडकी बहीण योजनेसंबंधित अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला आहे। कारण की लाडक्या बहीण योजनेसाठी जे पात्र महिला आहेत त्या जूनच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की ते ज्या लाडक्या बहिणी ते जूनच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आज राज्य शासनामार्फत निधी वर्ग केला गेलेला आहे। म्हणजेच पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये बघा 1,500 रुपये हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। तुमच्याही बँक खात्यात पैसे आले की नाही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा बघा। त्याचबरोबर बघा लाडकी बहीण योजनेसोबत दोन योजनांचे पैसे म्हणजे एकूण 3 योजनांचे पैसे पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी काय पात्रता आहे व 3 योजना कोणत्या आहेत तेही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बघा 15 जिल्ह्यात बघा 15 जिल्ह्यांची ही यादी समोर आलेली आहे। कोणते 15 जिल्ह्यात पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तीही 3 योजनांची बघा, तीही 3 योजनांचे पैसे कोणत्या 15 जिल्ह्यात वाटपात होणार आहे तेही सांगणार आहोत बघा। सोबतच आणि त्याच बहिणी त्यासाठी पात्र ठरणार आहेत, कोणत्या बहिणी त्या पात्र ठरणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा। लाडक्या बहिणी योजनेतील सर्व पात्र बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की तुम्ही ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या म्हणजे जूनच्या हप्त्याच्या ज्या प्रतीक्षेत होत्या त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण की आजच बघा आज जो 12वा हप्ता आहे बघा 12वा हप्ता आहे तो राज्य शासनामार्फत वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून जो 12वा हप्ता आहे त्याचे पैसे लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही। कारण की तुमच्या बँक खात्यावर एकूण 3 योजनांचे पैसे बघा 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे बघा, 3 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की सर्वात प्रथम बघा लाडकी बहीण योजना बघा, लाडकी बहीण योजना तर आहेच, लाडकी बहीण कर्ज योजना बघा, त्याचप्रमाणे लाडकी बहीण कर्ज योजना आताच अजित पवार बघा राज्याचे अर्थमंत्री व लाडक्या बहिणींचे भाऊ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या व्यवसायासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी लाडकी बहीण कर्ज योजना सुरू केलेली आहे बघा। त्यामार्फत तुमच्या बँक खात्यावर 40,000 बघा 40,000 आजपासून सुरुवात झालेली आहे। या संबंधित राज्य शासनामार्फत GR निर्गमित करण्यात आलेला आहे ते ही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी व खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की 3 योजनांचे पैसे एकत्र बघा एकत्र खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करू नका बघा। त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचे बघा गॅस सिलेंडर योजना बघा, गॅस सिलेंडर योजनाची एकूण 3 हप्ते आजपासून वाटपास सुरुवात झालेली आहे बघा, 3 हप्ते आजपासून वाटपास सुरुवात झालेली आहे बघा। त्यासाठी 824 प्रमाणे बघा 830 प्रमाणे बघा 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते आज महिलांच्या ज्या पात्रता आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। त्याचप्रमाणे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जर हप्ता वितरित झालेला आहे, त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर जूनचाही हप्ता वितरित झालेला आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा। त्याचप्रमाणे अजून 2 योजनांची म्हणजे कर्ज योजना असेल बघा, कर्ज योजना तर आहे, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर योजना बघा गॅस सिलेंडर योजना आहे। या 2 ते 3 योजनांचे पैसे महिलांच्या म्हणजे लाडक्या ताईंच्या बँक खात्यावर वाटपास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। त्याचप्रमाणे अजून 15 जिल्ह्यामध्ये बघा 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे बघा, पैसे 15 जिल्ह्यात वाटपास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करू नका बघा। यासाठी सर्वात प्रथम बघा पुणे जिल्ह्यातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर हप्ता वितरित सुरुवात झालेली आहे बघा। आजपासून जूनचा 12वा हप्ता बघा 12वा हप्ता, त्याचप्रमाणे 2 ते 3 योजनांचे पैसे बघा
2 ते 3 योजनांचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका बघा। 2 ते 3 योजनांचे पैसे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आजपासून किंवा उद्यापासून ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। त्याचप्रमाणे सातारा बघा, सातारा जिल्ह्यातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर 100% बघा 100% सातारा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका बघा। सातारा जिल्ह्यातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर हप्ता आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे जो 100% निधी बघा 100% निधी DBT मार्फत सातारा जिल्ह्यात सोडण्यात आलेला आहे बघा। DBT मार्फत जो 100% निधी आहे तो सातारा जिल्ह्यात सोडण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बघा धुळे जिल्हा बघा, धुळे जिल्ह्यात हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे बघा। आजपासून धुळे जिल्ह्यातील 70% महिलांच्या म्हणजे ज्या 70% लाडक्या ताई आहेत, ज्या पात्र ताई आहेत त्यांच्या बँक खात्यावर 3 योजनांचे पैसे आजपासून सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंट केला तर आम्हाला सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही घेऊन येत राहू बघा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू बघा। त्याचप्रमाणे बघा जालना बघा, जालना जिल्ह्यातील ज्या ताई आहेत बघा, जालना जिल्ह्यातील ज्या ताई आहेत त्यांच्या बँक खात्यावर आज बघा 3 योजनांची म्हणजेच लाडकी बहीण कर्ज योजनेमार्फत फक्त 20,000 रुपये सोडण्यात आलेले बघा। फक्त 20,000 रुपये सोडण्यात आलेले आहे। व जे लाडकी बहीण योजनेचे बघा जो 12वा हप्ता आहे बघा, जो 12वा हप्ता आहे तो एकूण 1,500 बघा 1,500 रुपये सोडण्यात आलेला आहे बघा। 1,500 रुपये आजपासून सोडण्यात आलेला आहे बघा। त्याचप्रमाणे गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते बघा, एकूण 3 हप्ते सोडण्यात आलेले म्हणजे 2490 बघा 2490 रुपये पात्र ज्या लाडक्या ताई आहेत त्यांच्या बँक खात्यावर सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की ज्या पात्र बहिणी आहेत ज्या लाडक्या ताई आहेत त्यांच्या बँक खात्यावर हप्ता वितरित आजपासून सुरुवात झालेली आहे बघा। अजून 12 जिल्ह्यांची यादी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बघा। तुमच्या बँक खात्यावर पैसे येण्यासाठी बघा एकच काम करायचं बघा, आधार अपडेट तुम्हाला तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे बघा। आधार अपडेट जर क्लिअर असेल तर तुमच्या बँक खात्यावर पैसे यायला काहीच अडचण होत नाही बघा, पैसे यायला काहीच अडचण होत नाही बघा। त्याचप्रमाणे KYC बघा, KYC जर असेल तर अडचणच होणार नाही, कारण की KYC मार्फत DBT मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जो सर्व योजनांचे निधी आहेत ते तुमच्या बँक खात्यावर राज्य शासनामार्फत वितरित होत राहतात बघा। भेटत राहूत अशाच नवीन व्हिडिओसोबत, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले यात तुमचाच फायदा आहे, कारण की तुम्हाला 2 ते 3 योजनांचे पैसे असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक महाराष्ट्रातील ज्या सर्व योजना आहे बघा, सर्व ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचे अपडेट सर्वात प्रथम आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्व योजनांचे महत्त्वपूर्ण अपडेट व तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमचा त्याच फायदा आहे बघा। भेटत राहतो अशाच नवीन व्हिडिओसोबत, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटत राहतो अशाच नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।